महाराष्ट्र के धुलिया जिले में स्थित सोनगीर पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित गुटखा और पान मसाला जब्त कर 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। दरअसल सोनगीर पुलिस को मिली गुप्त सूचना के अनुसार शेरपुर से मुंबई जा रहे कंटेनर में बड़ी मात्रा में गुटखा लोड किया जा रहा था, जिसके बाद पुलिस ने सोनगीर फाटा पर जाल बिछाकर पुलिस ने कंटेनर समेत 2 आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। पुलिस ने कंटेनर की जांच की तो उसमें लाखों का प्रतिबंधित गुटखा था। कंटेनर सहित वस्तुओं की कीमत 26,81,000 रुपए के करीब बताई जा रही है। वहीं इस मामले में सोनगीर पुलिस ने कंटेनर चालक मोहम्मद समीम एदुखा और उसके साथी पवन जय भगवान शर्मा को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने दोनों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। बातमीदाराकडनं सचिन कापडनीस प्रभारी अधिकारी सोनगीर पोलीस स्टेशन यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमधून एक गुटख्याचा मोठा कंटेनर आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये येत आहे। त्या अनुषंगाने आज सकाळी 5:30 वाजता आपण सदरचा कंटेनर आलेला असता त्याच्यामध्ये एकूण आपल्याला जवळजवळ 27 लाखाचा माल मिळालेला आहे ट्रक धरून। त्याच्यामध्ये राजनिवास पान मसाला, जाफरानी तंबाखू आणि हा अशोक लेलँडचा कंटेनर असा एकूण 27 लाखाचा आसपासचा माल आपण जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याचं नाव आहे मोहम्मद सलीम इदू खान, हा राहणारा उत्तर प्रदेश रायबरेलीचा आहे, आणि पवन शर्मा हा भिवानी राज्य हरियाणा येथील राहणारा आहे। त्यांनी आता माहितीमध्ये त्यांनी हा माल एका कंपनीकडून दिल्लीमधून उचललेला आहे। आता तपासामध्ये निष्पन्न होईल हा माल एक्झॅक्टली कुठून आणला होता आणि कुठे नेणार होता। आपण संबंधित देखील आरोपी याच्यामध्ये करत आहोत। धुलिया से डीसी न्यूज इंडिया की रिपोर्ट।